दौंड तालुक्यातील मौजे पिंपळगाव हे डीजे मुक्त गाव ग्रामसभेत बहुमताने ठराव मंजूर करण्यात आला आहे। या ठरावाची प्रत यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी स्वीकारली असून डीजे लावल्यास कायदेशीर कारवाई करणार असे आश्वासन पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिले आहे। आज या ठिकाणी यवत पोलीस स्टेशन येथे समस्त पिंपळगाव ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या वतीने यवत पोलिसांनी येथे विशेष ग्रामसभेत डीजे आणि डीजे सदृश्य उपकरणांमुळे ध्वनी प्रदूषण, लेझर तसेच इतर त्रासदायक लाइटिंगमुळे जो गावकऱ्यांना, स्थानिकांना, महिला, वृद्ध, तरुण, लहान बालक यांना जो त्रास होतो, या अनुषंगाने त्यांनी एक स्तुत्य उपक्रम केलेला आहे। विशेष ग्रामसभा घेऊन त्यांनी यासाठी डीजे मुक्तीसाठी गावात पूर्ण ठराव घेतलेला आहे। हा सदरचा ठराव हा बहुसंख्येने गावकऱ्यांनी घेतलेला आहे। ते त्यांच्यासाठी पालन करतील आणि या त्यांच्या स्तुत्य उपक्रमाला पोलीस दल हे नेहमीच सहकार्य करणार। इतर गावांनीही हा आदर्श घ्यावा। सदरचे गाव हे प्रथमच आहे, परंतु इतर गावांनी याचा उपक्रम करावा आणि ही जनजागृती आहे। जनजागृती जर केली तर नक्कीच याचा सकारात्मक परिणाम चांगल्या पद्धतीने होतो। धन्यवाद। आणि या अनुषंगाने कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी पोलीस स्टेशनला कळवावं। त्याचप्रमाणे 112ला डायल 112चा जो नंबर आहे त्याला कॉल करावा। पोलीस तत्पर आपली सेवा देतील। पिंपळगाव या ठिकाणी ग्रामसभेमध्ये ठराव करून डीजे मुक्त गाव करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांना निवेदन देऊन सर्व ग्रामस्थांनी या अंमलबजावणीचा निर्धार केलेला असून या ठिकाणी सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत। आणि महाराष्ट्रामध्ये प्रथमच असं एक गाव आहे की त्या ठिकाणी ग्रामसभेमध्ये 1100 ते 1150 लोकांनी ठराव करून डीजे मुक्त गाव करण्याचा निर्धार केलेला आहे। त्यामुळे या गावाचा सर्वत्र कौतुक केले जात असून ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले जात आहेत। ज्येष्ठ नागरिकांकडून ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले जात आहेत। या ठिकाणी मित्रांनो, पिंपळगाव ग्रामस्थांनी अतिशय चांगला उपक्रम राबवलेला आहे। याचं अनुकरण सर्व गावातल्या लोकांनी आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागातील लोकांनी घ्यावं। या ठिकाणी डीजेच्या माध्यमातून होत असणारे उपद्रव हे नाहीसे करण्यासाठी या ग्रामपंचायतीने हा ठराव मंजूर केला आणि या डीजेमुळे गावात होणारे वादविवाद, तंटे, मद्यपान घेऊन लोकांमध्ये भांडणं होतात। या भांडणांना टाळण्यासाठी या ग्रामस्थांनी घेतलेला निर्णय अतिशय उत्कृष्ट आहे। आमच्या गावामध्ये डीजे बंद असा ठराव मंजूर करण्यात आला आहे। त्यासाठी 1150 ते 1200 सह्या आम्हाला तरुण असू द्या, वृद्ध असू द्या, महिला असू द्या त्यांनी दिलेले आहेत आणि तो ठराव आम्ही मंजूर केलेला आहे। तसंच गावांनी पण आम्हाला साथ दिली, कारण याचं कारण बंद करण्याचं कारण म्हणजे वयस्कर लोक किंवा लहान मुलं यांच्यावर याचा बराचसा दुष्परिणाम व्हायला लागला। आणि हे आपलं कसं काय महाराष्ट्राचं पारंपरिक वाद्य नाही आहे, हे बाहेरून आणलेलं वाद्य आणि त्यांनी सगळ्या गावात गोंधळ आणि एकोपा राहायचा सोडून एकोपा विस्कळायला लागला। त्याच्यामुळे हाणामाऱ्या व्हायला लागल्या, लोकांना त्रास व्हायला लागला। आणि एक डीजे वाला जगण्यापेक्षा गावांनी आम्ही तरुणांनी किंवा आमच्या नेते मंडळींनी गावातला असा विषय घेतला की बाबा एकच डीजे वाला याच्यावर जगू शकतो, तो 50,000 आणि 1,00,000 रुपये घेऊ शकतो। तर याच्यातल्या आपल्या गावातलीच कुटुंब अशी किती हाताने वाद्य वाजवणारी सनई तापा असू द्या, बँजो पार्टी असू द्या, हे वाद्य करणारी बरेच बहुजन समाजातली सुद्धा आमच्याकडं मुलं आहेत, पण या वाद्याला किंमतच राहिलेली नाही। तर या वाद्याला किंमत यावी आणि तरुणांना पण याच्यापासून काहीतरी हातभार लागावा आणि एक डीजेवाला जगण्यापेक्षा याच्यावर 50 जणांची घरं कशी जगतात याचा पण विचार आपण केला पाहिजे, असं पिंपळगावने विचार केला। असं तालुक्यामध्ये काही गावांनी, जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा याचं विलीकरण व्हावं अशी आमची इच्छा आहे। धन्यवाद। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये हे प्रथम एक गाव असं आहे की 1000 लोकांनी या ठिकाणी डीजे मुक्त असा ठराव करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी पिंपळगावचे सर्व ग्रामस्थ पोलीस स्टेशन या ठिकाणी ठरावाची प्रत देण्यासाठी आलेले आहेत। त्यांचीच आपण भेट घेत आहोत। नमस्कार, मी राजेश बापूराव नातू, पिंपळगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे। आम्ही सर्व ग्रामस्थ पिंपळगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे या ठिकाणचे रहिवासी असून आमच्या ग्रामपंचायतीने ग्रामसभेचा ठराव घेतलेला आहे। त्या ठरावामध्ये
डीजे व डीजे सदृश बंदीचा निर्णय घेतलाय. त्या निर्णयाचं ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत करून ग्रामसभेचा ठराव प्लस ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे 1000 प्लस सह्या दिल्या. ते निवेदन आम्ही ग्रामस्थांच्या तर्फे आज यवत पोलीस स्टेशनला जमा केलेलं आहे. आणि हा आदर्श बाकीच्या गावांनी पण घेऊन डीजेचे जे त्रास आहेत लोकांना त्यापासून मुक्ती मिळावी आणि डीजे बंदी व्हावी अशी आमच्या सर्व ग्रामस्थांची मागणी. पण थोरात पिंपळगाव आज खरा असा मला आनंद होत आहे की 1000 सह्यांचं निवेदन आज आम्ही 15 दिवसापूर्वी ग्रामसभा झाली त्याच्यात ठराव झाला की बाबा डीजे बंदीचा. त्या माध्यमातून आम्ही सलग 15 दिवस गावच्या सह्या घेत होतो. 1000च्या प्लस सह्या झालेत आमच्या आणि आज आम्ही पोलीस स्टेशनला त्या दाखल केल्या आहेत. मी राजेंद्र साहेबराव दिवेकर मुक्काम पिंपळगाव माजी उपसरपंच. त्याच्यामुळे इतका त्रास होतोय लोकांना की आजारी माणसं लहान मुलं हे रात्रीचे बी 12-1 काय ते बी कळत नाही किती वाजता वाजवतात काय. त्याच्यामुळं आम्ही जरा थोडंसं निवेदन द्यायला आलेली. गावानेच विचार केला. गावानेच विचार केला. काय परिचय आपला काय सांगा? मी शंकर मारुती शेलार माजी ग्रामपंचायत सदस्य आणि श्री सिद्धेश्वर शिक्षण संस्थेचा पिंपळगाव सचिव. आमच्या गावात 15 दिवसापूर्वी जेव्हा आम्ही हा डीजे बंदीचा ठराव मंजूर करून घेतला त्याचं कारण म्हणजे हे पहिलं बोलायचं म्हणजे आपली महाराष्ट्राची संस्कृतीच नाही आहे डीजे म्हणजे. बरं बंदीचा कायदा पण आहे किंवा काय पण त्याचा आपण आतापर्यंत त्याची अंमलबजावणी होत नव्हती. परंतु पिंपळगाव मध्ये आज रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे की 1000 लोकांनी ग्रामसभेत ठराव केलेला आहे. 1100 सह्या देऊन आम्ही रेकॉर्ड ब्रेक केला आणि महिलांनी सुद्धा उत्स्फूर्त साथ आम्हाला दिली. वाद्य म्हणजे तोंडाने किंवा हाताने वाजवायचे वाद्य पारंपरिक वाद्य आपल्याकडे त्याची रीत आहे. आणि विषय म्हणजे काय मेन मुद्दा लोकांना त्रास तर होतोच. लहान मुलं सुद्धा त्याच्यामुळं बहिरेपणा येण्याची शक्यता आहे. वयस्कर लोकांना अटॅक येण्याची शक्यता आहे. आणि दुसरा विषय म्हणजे एक डीजे वाला जागवण्यापेक्षा आपण पण जरा काहीतरी शिकलं पाहिजे. एक डीजे जागवण्यापेक्षा गोरगरीब मुलं आणि शिकलेली मुलं अशी गावात हजारो बोंबलत फिरतात. त्यांनी सण तापे काढले. डीजे सोडून जर असे तोंडाने वाजवायचे वाद्य बँड ब्रास बँड आपले पहिले होते त्याचे जर चालू ठेवले ते एका गावात 50-50 कुटुंब सुद्धा जगू शकतात. रोजंदारी त्याच्यामुळे बेरोजगारांना रोजंदारी मिळत होती. ते व्यवसाय थोडक्यात बंद होत चाललेत आणि डीजेचं फॅड निघालेलं आहे. आणि त्या डीजेमुळं अनेक लोकांना आजाराचे प्रमाण वाढलेले आहेत. अनेक त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि पिंपळगाव या ठिकाणी तुम्ही सर्व ग्रामस्थांनी ग्रामसभेतच हा ठराव मंजूर केलेला आहे की डीजे मुक्त गाव पंचायतीमध्ये हा ठराव करणं अपेक्षित आहे. महाराष्ट्रामध्ये हे पिंपळगाव पहिलं गाव असं आहे की या ठिकाणी ग्रामसभेमध्ये ठराव केला जातो आणि 1000 ते 1100 लोकांनी याला सर्वांनी प्रतिसाद दिलेला आहे. सर्वांनी या ठरावाला मंजुरी दिलेली आहे. आणि तुमच्या गावाचं अक्षरशः कौतुक करावं एवढं कमीच आहे. कारण का आता हा कायदा अस्तित्वात असताना देखील डीजे लावण्याची अंमलबजावणी आतापर्यंत केली जात नव्हती. परंतु तुमच्या गावाने एक आदर्श जनतेपुढे ठेवलेला आहे. आणि या ठरावामुळे अनेक ग्रामपंचायतीमध्ये असे ठराव होण्याचे नाकारता येणार नाहीत, होऊ शकतात. सर्व ग्रामस्थांनी या डीजे मुक्त गाव या संदर्भात ठराव घेऊन ग्रामस्थांनी यवत पोलीस स्टेशन या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे.